लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रांचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचे उत्तम मॉडेल आहे. या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत. राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्ज पुरवठा होत असून याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निसर्गरम्य होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन परिसंवाद या कार्यक्रमात आमदार देशमुख हे बोलत होते. वृक्षारोपणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुशोभीकरणास प्राधान्य देण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात बोटिंगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे. तलाव परिसर विकसित करून रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जाणार आहे असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले. या कार्यक्रमास डॉक्टर व्यंकटेश नेतन, अभय दिवाणजी, निलेश शहा, कुलगुरू प्रकाश महानवर, सिद्धेश्वर सरजे, राम रेड्डी, संजय थोरात, प्रल्हाद कांबळे, रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, अंबिका पाटील, जगन्नाथ गायकवाड, नीलिमा शितोळे, सुवर्णा पवार, विजयकुमार बरबोडे, साई मंदिरचे ट्रस्टी यांच्याबरोबरच सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका जाधव यांनी केले.